भाई लागता आंब बेकार. तीन याच्यानेच पारला. स्वागत आहे तुमचं आपल्या पॅराशा व्लॉग मध्ये. बाई सकाळची सुरुवात काय प्यारी होते तुम्हाला दाखवता. ओय होय होय मिसल खायापासून सुरुवात झाली आपल्या सकाळची. सो पहिला ही खाऊ नंतर लागू कामाला. ओके भाई मिसल काय टेस्टी आहे खरंच. रे काकावर भारी बनवतात ना भाई. आमची गाववाली बाई तुम्ही काकाकडनं मिसल घेऊ शकता. आमचं जे हॉटेल भाड्यावर दिलेलं आहे त्यावाले काकाकडून बाई एवढी टेस्टी मिसल लागते मजा आ गया. विचार करा छोल्यांची मिसल आहे असं पण नाही वाटाणा किंवा मूग आहे. छोल्यांची मिसल एवढी टेस्टी. माग चवलीची भाई म्हणजे सगळ्या मिसल भारी बनवतात काकाचा भाई. एक नंबर भाई लिटरली सब मजा आ गया भाई. वा 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 वा. बस टोमॅटो कांदा या पाहिजे. माणसं आले तिथं कामाला म्हणा आईने निंबू पाणी बनवले आता तो घेऊन चाललो. त्याला निंबू पाणी दिला आता बघूया का कवरा काम चालू आहे. हे भरलं का आय थिंक इथं सिमेंट दिसत. हो आय थिंक भरलं. हा हा यो तर भरून झाले त्याचा काय दिसत नाही तवरा यो तर दिसत वरपर्यंत. आता मस्त ही छोटी छोटी जांभळं भरल्याने ती टिफिन ओफ. पण अख्खी जांभळं मी नरम नरमच घासून टिपतो कारण की मला फक्त नरम जांभळं पडतात. सो दाबूनच बघता पहिला कवरे जांभळांचा याद आलं हो. इथं ह्याला आंबा भरले. थांब बाई आंबा टिपू पहिला. चाल माझ्या सोबतच अजून एक भरले. वाव हो चांगला आंबा आहे. बस फुटले परून. देवा यो जो समोर आंबा भरले चांगला असेल तर देव प्लीज देवा प्लीज देवा प्लीज देवा प्लीज जाम टेस्टीवाला आंबा. यस वा यस यस भाई बरा लावलं. यस भाई तुम्हाला काय सांगू यो आंबा भेटल्याची खुशी. यो सगळ्यात भारी आंबा इथला म्हणजे एवढा आंबा नाही याच्यानं सगळ्यात भारीवाला आंबा भेटला मला. वाव तो पण प्रॉपर पिकलेला आंबा आहे. यस भाई जांभला गेली खड्ड्यात मी चाललो आंबा खायला. यार कवा कवा विचार करून एवढं बेकार वाटतं ना. आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे जी जागा विकली ना तिथं 2-2 हापूस आंब्याची झाडं. त्याच्यानंतर अजून एक आंबा जो होता तो हापूस नव्हता पण तो पण चांगला होता पिकल्यावरती ना. सगळ्यांवरून 400 एक आंब्यावरल्या 400 200 300 असा आंबा भेटायचा. म्हणजे आंब खाऊन कटाला येईल. आणि आता विकत आणा हापूस आंबा विकत आणायला गेल्या वर्षी समजतं कसं आहे. तरी गेल्या वर्षी मी आणलं पण यावर्षी बाई यावर उन्हान जाणं पॉसिबलच नाही. जाम ऊन लागतं ना र. म्हणजे असा त्रास होतो मला. मेन गोष्ट दुसरा काय नाही मला त्रास होतो उन्हाचा पक्का असा चक्कर. माझी फ्रेंडच तिलाच माहीत आहे बाई मी कशी राहतो तिथे गेल्यावर ते. सो परत नको बाई मला पातळ व्हायचं पण मी गोष्टी कधीच पातळ होण्यासारख्या नाही खात भाई. आता बघा कसं बनवलं मी पावाचा सँडविच टाईप बनवलं आहे आणि मजा येतं खावायला बाई एक नंबर. मग बघता बघता खपवला. आमरस बनलाच समजा. आता 3 आंबा अजून भेटला. आता जो आहे मस्त जाऊन मी बनवता आमरस. एवढा आंबा टिपून आणले 3 आंब्यांचा तर बनवतो. एक जरा कडक आहे पण काय माणसाने आणि आंबा टिपून आणायला नको कधीच जाणार नाही. मी टिपून आणलं आणि खाल्लं. मला आमरस बनवायचं डोक्यात घुसली. दुसरी उलटी माझ्यावर पिसली आमची आई. हणीन जागो कुठल्या 80 डोक्यावरच्या 400 आंब्यावर. मला चिड येतं. एक तर आमच्या आई ना स्वतःहून चुकीचं आहे ना एक्सेप्ट करायला टाकून उलट्या पिसलतं. उलटा कोण पिसलतं माझं डोकं फिरतं. आईशी बहस करणंच बेकार आहे बेकार. कशी रे कशी भाई आम्ही ना जावशी परवरल्यावर बेकार म्हणता का बाबा. मला आई व कटाला येतो रे. ते एक्सेप्ट नाही कर चुकी. सॉरी बोल मी माफ करता भाई. तू उलटा माझ्यावर जाऊ देस. माझ्यावर पिसलून बोलत होती का भेटल घे ना आवरा कशाला या करतेस ना. आता बस होता जांभला टिपता. इथं आंब्याचा पण नाही. आता इथं बघा एकच आंब्याचा आमरस बनवले मस्त लागते. कसा खाका केला आंबट आंबा कसा विचार करा. यान साखर टाकून पण जरा आंबटच आहे. म्हणजे तो आंबा गौरा आंबट असेल नाही. आम्ही दोघांनी खाल्ले. मीच खाला पप्पाने एकच टाकले.
भाई कांचा फॉरेनर घेऊन आला जोरीला, माहित नाही हिला उतरता येईन कधीपासून. ये वाटकन चिपक झालं. आता तिला कच्चा आंबा पारून पाहिजे. 3 दगडा पकडल्या मी. ये इथं इथं ठेव द्या, मी तुला पारून देतो. आता ब्लॉग बंद करतो. तीन याच्यानेच पारला बाई. नेम तर आहे बाई, काही बी बोला, नेम तर आहे. पक्का कच्चा नाही बाई. हो पण चालेल का आवरा बघ. पक्का कच्चा नाही, नरमच आहे तो, पण पिकाला चालेल. पारू का अजून का बस? विचार करा, 5 दगडांमध्ये परफेक्ट ज्या ज्या आंब्याला इनला त्याच्या 2 आंबं पारलं. भाई बेकार. नेम तर आहे. आंबं पारायला जेव्हा मजा येते, खायला नाही गौरी, जेवढी पारायला मजा येते. तुला करायला, हिला ब्लॉग करायला आवडतं. आता ही पण ब्लॉगिंगचं चॅनल खोलेल. खोलशील ना? आधी तर माहित होता ना बाया मामाच्या फोन मध्ये ब्लॉग करतं ती. आता ब्लॉग करणं स्टार्ट करू. चल आता घरी जाऊ. आता कापता जरा भेंडी, पक्के दिवसांच्या आणल्या मी घरात, म्हणून बघायला चला. आंबे पाडायला चालले तर आंबे पारायला. बघू आता कवर पारता. अन्न आमचा डेंजर आहे बघा. कशात सलया पोचल्या भेंडी. अरे खरंच ना, आवरे वयान पण अन्न चलता. अन्न डेंजर आहे बघा. याला बघून माझी अर्धी झाले. अरे वरते एकदा नीट बघा कवर वरते तो. एक आंबा खाली पडला पत्रानं. आता कॅच पकडता वरता. भाई लागत. वा, मी कॅच पकडली, कॅच दिसलीच नाही, कारण की मी जास्त पुढे गेलतो. असना हात लाल करून आलो. अरे वर्षा फेकले त्याने. आता आता बघू नीट दिसते का. आता तरी कॅच आली का नाही ब्लॉग मध्ये काय माहिती, पण जरा लय लागतंय बघ. आंबो मोठं पण आणस नाही. वर्ष आल्यावरती सीझनची प्रॅक्टिस करतो मी. बाई गणू काय लागलो बाई. लागता ना आंब बेकार. तो उतरला कारण की जमत नाही. काठी पक्की वजन आहे ना, बांधलेलं पण बरोबर नाही. सो थोडंसं आंब पारलं, हात लाल करवला, लस पण लागली थोडं. म्हणजे 6च आंब पारलं. आता हे ठेवता पिकत. इथं क्रिकेट खेळायला आलं. वाईट बेकार मारा. भाई तुम्हाला कसं जोरले मी नाही, कसा थकवले. 3 ओव्हर प्रॉपर खेळले यांच्या जोडीला. लय मजा आली. आउट झालो मी. दुसऱ्या बॉलला बॅट फेकले म्हणून आउट झाला. भाई यो काय माहित आहे का, इथं बघा आता यो समज असं धावत आले हा, आणि रन आउट व्हायला आले. तिथं स्टंप, यो बॅट फेकता. मी बॅट फेकले, माझे बॅट पोचले, आता मी आउट नाही. भाई यो कंचा रूल आहे भाई. यो कंचा कुठला रूल शिकून आला. चलो आता यानं करायचं आणि 40 रन्स. बघू 3 ओव्हर मध्ये 40 रन्स करायचं. सगळं रन मिनीच मारला ना. अभि देखते भाई. तुम्ही एकदा ही प्लेट बघा ठीक आहे. आता माझ्यासाठी आमचा मामा घरी गेला. म्हणजे मी मामाला पहिले पण सांगितलं, मामा विसरले. तर मी रागा नव्हतो, मी बोलत नव्हतो मामाशी. मामा काल आला तर मामा बोलला उद्या आणता तुला. तर मामा विसरून घरी गेला. तर मामाला आठवलं का हिला नेला. नाही तर मामा घरच्या माझ्याकडे चायनीज घेऊन. मामांचं घर इथून 20-25 मिनटं आरामात लांब आहे आणि रस्ता पण खराब आहे मध्ये. तरी पण घरी जाऊन माझ्याकडे घेऊन आला. मी मामाला काय सांगलेला का आमच्या इथं ना व्हेज चायनीज प्युअर व्हेज कुठंच चांगला नाही. एकदम एक लांब आहे जरासा, एकदम बकवास पांचाट असतं. तर त्या साईडला मामांच्या साईडला चांगलं आण 2-3 ठिकाणी. तर मामा विचार करा घरी जाऊन रिटर्न आले. बाई हाय एवढा जीव कोणचा. ती मजा आ गया. अभी मस्त खाते यार. नॉनव्हेजवाले गणूसा तर कधी पण खातात. त्यांना तर 5-2 मिनटावर पण आहे नॉनव्हेज चायनीज. माझी वाट लागतं, मला कुठंच भेटत नाही. कारण मामाने 700 आणले. पनीर चिल्ली टॉप नॉच. आता आपण ट्राय करू राईस. ठीक आहे.
आता मी काट्यांचाच चमचा घेतला राईस पण खावाला. एक नंबर. बाई मामा बोलले तसं वस्तू हान. नूडल्स बी एक नंबर बाई. कुठला आणला. आता मी पण सावध वजन बाई एवढा टेस्टी होता. कधीतरी आणायला काय म्हणजे महिन्यांच्या त्याने जास्त नाही खायचा. तो महिन्याच्या एकदा आणायला जाऊच शकता. मजा आ गया भाई, मजा आ गया. चलो खत्म कर दिया. असं वाटतं का दिवसांच्या चांगला चायनीज खाल्ला, नाही तर पानचट खाऊन वैताग आलता बाई. मजा आली. चल हा ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भाई नाही भाई आवरा खाल्ले तर 1 घंटा तरी चालेल. सो 1 घंट्याचा टायमर लावले आणि आपला टायमर स्टार्ट झाला. आता बस चलते हे पका चालाचा. ॲक्च्युली विषय कसा आहे ना, क्रिकेट पण खेळल्यावर ना तर माझं पाय जाम दुखतात. सो फक्त 20 मिनिट्सच झाले पण माझी हवा टाईट आहे ऑलरेडी. पाय जामच दुखतात. पण तरी पण 1 hour कंप्लीट करू तेव्हाच घरात जाऊ.